नमस्कार, मी रिसर्च अनालिस्ट अमित पांडे तुमच्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. तर आज मार्केट निगेटिव्ह होतं. 24,200-180च्या जवळपास क्लोज झालं. तर याच्यात आपण डिस्कस करणार आहे की उद्या मार्केटमध्ये काय होऊ शकते. त्याच्या आधी एक इम्पॉर्टंट पॉईंट आज आपण हे डिस्कस करणार आहे की आज आपण मार्केटमध्ये कुठे ट्रेड आयडेंटिफाय केला होता आणि कशा प्रकारे आपण आज चांगला प्रॉफिट बुक करू शकलो. तर इथे मार्केट ओपन झालं. मार्केट ओपन झाल्याच्या नंतर मार्केटमध्ये एक ग्रीन कॅन्डल बनली. त्याच्यानंतर कंटिन्युअसली मार्केट वरती झालं, वीक बनवलं, खाली गेलं, खाली पण एक वीक बनवलं. बट येस, ही एक रेड कॅन्डल आणि त्याच्या बाजूला एक ग्रीन कॅन्डल, हे दोन सेटअप बघितल्याच्या नंतर आपण या ग्रीन कॅन्डलच्या हायच्या, या रेड कॅन्डलच्या हायच्यावर इथे आपण एक बाय ट्रेड आयडेंटिफाय केला होता. 24,000चा कॉल हा आपण बाय केला होता 360 रुपीजला. याच्यामध्ये आपला स्टॉप लॉस होता 330 रुपीजचा आणि टार्गेट लावलं होतं आपण 400 रुपीजचं. तर इथे आपण तो कॉल बाय केला होता 360ला. त्याच्यानंतर इमिडिएटली एक मुवमेंट झालं, 410 पर्यंत टार्गेट आलं आणि आपण 400 रुपयाला एक्झिट करून टाकला ट्रेड. त्याच्यानंतर मार्केट इमिडिएटली खाली मुवमेंट करत होतं, जसं आपण करत असतो डेली. दिवसातून फक्त एक ट्रेड, हा एक ट्रेड आपण पॉझिटिव्हमध्ये आज क्लोज केला आणि त्याच्यानंतर मग आपण दिवसभर ट्रेड केला नाही. तर हा एक ट्रेड आपण इंट्राडे लाईव्ह क्लासमध्ये आयडेंटिफाय केला होता. सगळ्या स्टुडंटनी हा ट्रेड केला. इट वॉज अ गुड ट्रेड, चांगला प्रॉफिट झाला सगळ्यांना. सो लेट सी उद्या मार्केटमध्ये कसं मोमेंटम होऊ शकते. तर 24,180 इज अ व्हेरी इम्पॉर्टंट सपोर्ट लेवल, ज्याच्याजवळ मार्केट बंद झालेलं आहे. आणि हे काय एवढं इम्पॉर्टंट आहे हे मी तुम्हाला डेली टाइम फ्रेमवर दाखवतो. तर डेली टाइम फ्रेमवर तुम्ही बघू शकता की हा लेवल इतका इम्पॉर्टंट का आहे. लास्ट फ्रायडेच्या दिवशी इथूनच एक 600 पॉईंट मुवमेंट झाली होती इंट्राडेमध्ये आणि ती मुवमेंट जी आहे मागच्या 3 सेशनमध्ये फेडअप झालेली आहे पूर्णपणे. आणि मार्केट वापस इथे ट्रेड करत, हा मेक ऑर ब्रेक लेवल आहे, मेक ऑर ब्रेक. तर उद्या समजा मार्केट 24,200च्या वर सस्टेन नाही केलं आणि ब्रेक झालं तर खूप जास्त चान्सेस आहे की मार्केट 24,000 आणि त्याच्या खाली जर गेलं तर मार्केट 23,500-400 पर्यंतच्या लेवलपर्यंत पण येऊ शकते. सो देअर कॅन बी अ स्केरी सिनॅरिओ. हा मेक ऑर ब्रेक लेवल आहे. या वीकमध्ये या एक्सपायरीपर्यंत मार्केटला एकदा तरी 24,500च्या वर जाऊन क्लोजिंग द्यावं लागेल, तरच आपण म्हणू शकेल की मार्केटचा जो बुलिश ट्रेंड आहे तो कंटिन्यू आहे आणि मार्केटमध्ये एक साईडवेज मोमेंटम चालू आहे. मार्केट वापस थोडाफार बुलिशकडे जाईल. हे तेव्हाच पॉसिबल होईल जेव्हा 24,500च्या वर जाऊन मार्केट क्लोज देईल. जर त्याच्या खाली क्लोजिंग देत असेल किंवा 24,200चा लेवल जर ब्रेक करत असेल, मार्केटमध्ये निगेटिव्हिटी अजून वाढू शकते. उद्याच्या दिवशीसाठी सिंपल एक आहे, जर फ्लॅट ओपन झालं, 24,180 ब्रेक केलं तर मार्केट 24,100 पर्यंत आणि इव्हेंच्युअली 24,000 पर्यंत मार्केट खाली येऊ शकते. ही पॉसिबिलिटी आहे उद्यासाठी. तर याला आपण नकारू शकत नाही. या पॉसिबिलिटीला आपल्याला उद्या ट्रेड करायचं आहे. अँड यस, उद्या एक्सपायरी आहे तर चान्सेस आहे की उद्या एक मोठा मूव बघायला मिळेल. आयदर 24,000 ऑन द डाऊन साईड और 24,500 ऑन द अपसाईड. दोन्ही साईडला 200-300 पॉईंटची मुवमेंट कुठे पण मार्केटमध्ये होऊ शकते. त्याच्यासाठी आपल्याला आता रेडी राहायचं आहे. तर एक मोठा मूव होऊ शकतो. एक गोष्ट तुम्ही करू शकता, मार्केट ओपन झाला आउट ऑफ द मनीमध्ये 24,500चा पुट कॉल आणि 24,000चा पुट, हे दोन्ही गोष्ट जे आहे ते बाय करून एक मेक ऑर ब्रेक ट्रेड, एक जे आहे 0 to 0 ट्रेड करू शकता की थोडंफार प्रीमियम 10 रुपये 15 रुपयाचं प्रीमियम बाय करून वेट करू शकता. हे प्रीमियम, या दोनपैकी एक प्रीमियम 50 रुपये 60 रुपये जाते का, याच्यासाठी एक ट्रेड होऊ शकतो. तर उद्या मार्केट ओपन झाल्यावर बघूयाच आपल्याला ट्रेड करायला अपॉर्च्युनिटी कुठे मिळेल. बट येस, डेली कॅन्डलची ही कॅन्डल जी आहे आज बनलेली, या कॅन्डलवर बारीक लक्ष ठेवा. उद्या समजा मार्केट या कॅन्डलच्या हायच्या वर ब्रेक करणं चालू करेल, 24,400 ब्रेक करणं चालू करेल, तर एक मोठी शॉर्ट कव्हरिंग येऊ शकते. 24,600 पर्यंतचं पण टार्गेट जे आहे
ते येऊ शकते. ऑन द अदर हँड जर थोडंफार वरती उघडलं 24,300च्या जवळपास उघडलं आणि याचा लो ब्रेक केला 24,180 जर ब्रेक केला तर मार्केट खाली 24,000 पर्यंत पण पडू शकते. तर दोन्ही लेवलकडे लक्ष द्या. उद्या एक्सपायरी आहे, मी एक्सपेक्ट करत आहे एक मोठा मूव. जर आला तर खूपच चांगलं, नाही आला तर पुढच्या एक्सपायरीला तर मग नक्की येईल, कारण लास्ट एक्सपायरीला मोठा मूव नव्हता आला, त्याच्या लास्ट एक्सपायरीला मोठा मूव आला होता. तर चांगला चान्सेस आहे की उद्या आपल्याला एक मोठा मूव बघायला मिळेल. आणि जर उद्या नाही मिळाला तर लेट्स सी मग पुढच्या एक्सपायरी जी आहे ती मंथली एक्सपायरी, तेव्हा आपल्याला मोठा मूव नक्की बघायला मिळेल. तर येस, जे पण लाईव्ह ट्रेड मी करेल त्याचा अपडेट उद्या मी तुम्हाला यूट्यूब व्हिडिओ बनवून टाकूनच देईल. बट लेवल्स नोट डाऊन करून ठेवा. अबाउट 24,400 मार्केट वर जाऊ शकते, बिलो 24,180 मार्केट खाली येऊ शकते आणि याच्या मधात जे आहे ते नो ट्रेडिंग झोन असणार आहे. आणि डेफिनेटली चेकआउट करायला विसरू नका आपला ॲन्युअल मेंबरशिप जे आहे व्हेरी इम्पॉर्टंट, ज्याच्यामध्ये आपण डेली लाईव्ह ट्रेड करताय, डेली प्रॉफिट करताय आणि त्याला चेक करायचा सगळ्यात चांगला जो वे आहे, इथे लॉग इनवर जा. लॉग इनवर जाऊन साइन अप करा, तुमच्या जीमेल आय डीला सिलेक्ट करून लॉग इन करा. लॉग इन केल्याच्या नंतर इथे या होम पेजवर आणि इथे तुम्ही बघू शकता ऑल लाईव्ह क्लास रेकॉर्डिंग, याच्यावर क्लिक करा आणि याच्यावर क्लिक करून तुम्ही एन्जॉय करू शकता, लर्न करू शकता आणि एक्सपिरियन्स करू शकता. मी जे पण लाईव्ह क्लासेसमध्ये ट्रेड घेतो किंवा लाईव्ह क्लासमध्ये मी जे स्टुडंट्सला शिकवतो ते सगळे लाईव्ह क्लासेसच्या रेकॉर्डिंग जे आहे ते इथे अवेलेबल आहे अप टू 13 डिसेंबर. आणि मंडे, ट्यूजडे, वेनसडे हे तिन्ही दिवस आपण प्रॉफिटेबल ट्रेड केलं, त्याची रेकॉर्डिंग पण इथे 16, 17, 18, 19, 20 या 5ही दिवसाची रेकॉर्डिंग पण इथे अवेलेबल होऊन जाईल. तर या रेकॉर्डिंग बघा, तुम्हाला कळेल आपला पास्ट परफॉर्मन्स कसा आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही जे आहे याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर दिलेला आहे, तिथे जाऊन मला कॉन्टॅक्ट करू शकता टू जॉईन आवर ॲन्युअल मेंबरशिप, जिथे तुम्हाला शिकायला मिळेल इक्विटी मार्केट, कमोडिटी मार्केट, त्याच्यासोबत ट्रेड्स कसे करायचे, कसे आयडेंटिफाय करायचे, कसे करायचे फ्रॉम बेसिक टू ॲडव्हान्स, हे सगळ्या गोष्टी तिथे कव्हर केलेल्या आहेत. तर डू चेकआउट ऑन अवर वेबसाईट, इट्स फ्रीली अवेलेबल, फ्रीमध्ये आहे. देर इज नो चार्जेस. लॉग इन करून तुम्ही डायरेक्टली बघू शकता. सो डू चेकआउट, डू नॉट फॉरगेट टू लॉग इन. थँक्यू एव्हरीवन, थँक्यू फॉर जॉईनिंग. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा जास्तीत जास्त लोकांसोबत. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.